नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जुलै महिना आला की इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे सगळ्यांनाच वेध लागतात. येत्या 31 जुलैला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. खरं म्हणजे नोकरदार माणसांना हे काम मोठं जिकिरीचं वाटतं, पण रिटर्न भरणं हे तुम्हाला वाटतं तितकं कठीण नाहीये. आणि तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असेल तर रिटर्न भरणं अतिशय सोपं आहे. अवघ्या तासाभरात हे करणं शक्य आहे. आणि ते कसं ते आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ कर सल्लागार संजीव गोखले. गोखले सर, तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. जसं आपण म्हटलं की हे खूप सोपं काम आहे तुलनेने, म्हणजे काही लोक उगाच टेन्शन घेतात त्याच्यामध्ये. तर सगळ्यात सुरुवातीला मला तुम्हाला पहिलं तेच विचारायचं की रिटर्न भरणं मुळात कोणाकोणासाठी आवश्यक आहे? अश्विन, रिटर्न भरणं आपल्या आयकर नियमाप्रमाणे त्या प्रत्येक माणसाला आवश्यकता आहे ज्याला करपात्र उत्पन्न आहे की त्याच्या वर उत्पन्न आहे. तुला माहिती असेल 2 लाखापर्यंतच्या उत्पन्नाला इन्कम टॅक्स लागत नाही, परंतु 2 लाखाच्या वर ज्याचं उत्पन्न आहे त्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं दरवर्षी हे अनिवार्य आहे. ते कायद्यानुसार आवश्यक आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्यांची फॉरेन ऍसेट्स आहेत, बरीच लोक परदेशात असतात, नंतर काही वर्ष राहून ते भारतात येतात, अशा लोकांना जरी करपात्र उत्पन्न नसेल तरी इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे अत्यावश्यक आहे. गेल्या वर्षीपासून ही सुधारणा आलेली आहे. आणि त्यामुळे अशी जर कुठे व्यक्ती असेल की ज्याला उत्पन्न फारसं नाहीये परंतु ज्याची फॉरेन मध्ये काही ऍसेट्स आहेत, अशा लोकांनी रिटर्न भरणं आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त ज्यांना ऑडिट लागतं, व्यवसाय, त्यांना रिटर्न भरणं आवश्यक आहे. अर्थात त्याला ऑडिट रिपोर्ट सकट ते रिटर्न भरणं आवश्यक आहे. परंतु आता जो आपण विचार करतो तो पगारदार नोकर मंडळी आणि सामान्य माणसं, या सगळ्यांना ज्यांना उत्पन्न करपात्र 2 लाखाच्या वर आहे अशांनी सर्वांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरणं आवश्यक आहे. बरं, पण मग हा रिटर्न भरताना नेमकी कोणकोणती कागदपत्र आपल्या बरोबर गरजेची असतात, तर ती कोणती आहेत ती तुम्ही सांगा. कागदपत्रातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला पॅन कार्ड, जे प्रत्येकाकडे असतं. कारण ते पॅन कार्ड असल्याशिवाय आपलं पुढे रिटर्न भरणं अशक्यच आहे जवळपास. याच्या व्यतिरिक्त पगारदार जर असेल माणूस तर फॉर्म नंबर 16 जो आपल्याला एम्प्लॉयर देतो, आणि ह्या फॉर्म नंबर 16 मध्ये आपल्या पगाराचं जे विवरण असतं ते असतं. आणि शिवाय जसं टॅक्स कुठला कधी कापलाय, कसा भरलाय ह्याचं विवरण असतं. त्यामुळे फॉर्म नंबर 16 हे अत्यंत महत्वाचं कागदपत्र आपल्या हातात असणं आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त आपण ज्या ज्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत ज्यातनं आपला टॅक्स वाचलेला आहे, म्हणजे LIC, PPF, ट्युशन फी वगैरे वगैरे, अशा पद्धतीच्या ज्या इन्व्हेस्टमेंटचे जे प्रूफ्स आहेत हे आपल्याला समोर ठेवायला लागतात. कारण आपल्याला आपण पुढे बघू की हा रिटर्न भरताना हे इन्व्हेस्टमेंटचे डिटेल्स आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यामुळे ह्या इन्व्हेस्टमेंटचे प्रूफ्स आपल्या हातात असणं आवश्यक आहे. तसेच आपल्याला इतर कुठले उत्पन्न असेल तर त्यातलेही सुद्धा आपल्याला पासबुकावरनं ते फिगर्स आपण रेडी ठेवल्या पाहिजेत. तसंच आपला जर टॅक्स इतर कुठे कापला गेला असेल तर त्याची TDS सर्टिफिकेट्स आपण आपल्या बरोबर असणं आवश्यक आहे. त्यामुळे कमीत कमी ह्या गोष्टी असल्याशिवाय आपल्याला आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार नाही. आणि म्हणून रिटर्न भरायच्या आधीच या गोष्टी हातात असणं जास्त आवश्यक आहे. पण मग ह्या सगळ्या जी कागदपत्र तुम्ही सांगितली ती सगळी कागदपत्र एकदम इझिली अवेलेबल होऊ शकतात आपल्याला, की त्याच्यासाठी थोडं पुन्हा आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतात? नाही, आता आपण म्हणतोय की 31 जुलै ही तारीख आहे, तर आपल्याला अजूनही आपल्या हातात वेळ आहे. तर जर फॉर्म नंबर 16 अजून मिळाला नसेल तर त्याबद्दल विचारणा करून फॉर्म नंबर 16 आपण मिळवू शकतो, जो आपला एम्प्लॉयर आपल्याला देत असतो. त्याचप्रमाणे जे इन्व्हेस्टमेंटचे प्रूफ्स आहेत, या इन्व्हेस्टमेंट 31 मार्चच्या आधीच आपल्या झालेल्या असणार, ते प्रूफ्स आपण गोळा करून आपण जे वेगळ्या ठिकाणी ठेवले असतील तर ते गोळा करून एका ठिकाणी आणणं आवश्यक आहे. त्यामुळे आता म्हटल्याप्रमाणे ही जी तयारी आहे थोडीशी आधी करायची आणि मग एकदा एक सलग बसून आपण जसं आपण म्हणतो की तासाभरात रिटर्न भरणं शक्य आहे जर ऑनलाईन असेल तर. त्यामुळे पण त्याच्यासाठी ही बेसिक तयारी आहे ती थोडी मात्र आधीपासून करणं आवश्यक आहे. निश्चित. आणि मग याच अनुषंगाने जसं आपण म्हणतोय की ऑनलाईन सोपं आहे खरं म्हणजे काम करणं, तर मग ऑनलाईन रिटर्न भरणं आपण सोपं आहे का मॅन्युअली, कुठलं प्रिफर करावं? तसं म्हटलं तर ऑनलाईन आणि मॅन्युअली ह्या दोन्ही गोष्टी तशा सोप्या आहेत. कारण जे आपण ज्यांचा आता विचार करतोय त्यांचं जे उत्पन्न आहे ते पगाराचं उत्पन्न आहे, त्याच्यावरचा टॅक्स हा मुळात बराचसा कापला गेलेला असतो. आणि त्यामुळे त्यांना त्याच्या आधी आपण हे बघू की ऑनलाईन भरणं हे कोणाला कंपल्सरी आहे. कारण यावर्षी एक महत्वाचा बदल झालाय, तो म्हणजे जर एखाद्याचं उत्पन्न 5 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, मग ते पगाराचं असो, बिझनेसमधनं असो, कुठल्याही प्रकारे असो, अशा व्यक्तीला ऑनलाईन रिटर्न भरणं अनिवार्य झालेलं आहे. त्यामुळे ज्याचा पगारातनं टॅक्स कापला गेलाय त्याही व्यक्ती, ज्याला स्वतःचं इतर काही उत्पन्न, अशा व्यक्ती पण 5 लाखाच्या वर जर करपात्र उत्पन्न असेल तर रिटर्न कंपल्सरी ऑनलाईन भरायचंय. याच्या खाली जर ज्याचं उत्पन्न आहे त्याला मात्र दोन्ही पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे तो ऑनलाईनही भरू शकतो, मॅन्युअली पेपर जसं आपण पूर्वी रिटर्न भरायचो तसंही भरू शकतो. त्याच्याकरता जो ITR जे फॉर्म्स आहेत, नॉर्मली आपल्यासाठी ITR 1 किंवा 2 हा 2 फॉर्म्स उपलब्ध आहेत.
त्यातला ITR-1 तर खरोखर त्याचं नावच असं आहे की सहज, म्हणजे तो अक्षरशः अतिशय सोपा फॉर्म आहे. 5 लाखाच्या खाली उत्पन्न असेल तर तो मॅन्युअली आपण भरू शकतो आणि इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जाऊन तो सबमिट करू शकतो. पण आपण जर विचार केला की ज्याला ऑनलाईन कंपल्सरी आहे, तर ऑनलाईन भरणं हे अनिवार्य असल्यामुळे माझ्या मते दोन्ही तितकंच सोपं आहे. किंवा आज आपण पाहू की ते ऑनलाईनही तितकंच सोपं आहे. परंतु मी म्हणेन ज्याला ऑनलाईन कंपल्सरी नाही अशानेही ते ऑनलाईन भरावं आणि रिटर्न भरलं सोपं आहे. किंवा आज आपण पाहू की ते ऑनलाईनही तितकंच सोपं आहे. परंतु मी म्हणेन ज्याला ऑनलाईन कंपल्सरी नाही अशानेही ते ऑनलाईन भरावं आणि रिटर्न भरल्यानंतर नॅचरली त्याचं प्रोसेसिंगही फास्ट होतं. म्हणून सोपं जरी दोन्ही असलं तरी ऑनलाईन हे प्रेफर्ड आहे आता. आणि त्यामुळे मी सल्ला देईन की सगळ्यांनी ऑनलाईन रिटर्न भरावं. निश्चित. आणि हा ऑनलाईन फॉर्म, ऑनलाईन रिटर्न नेमका कसा भरायचा हेच आता आपण ब्रेक नंतर बघणार आहोत. गोखले सरांकडे या संदर्भात अधिक जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा. रिटर्न ऑनलाईन कसा भरायचा ते आपण आता पाहणार आहोत. आपल्यासोबत आहेत कर सल्लागार संजीव गोखले. गोखले सर, ब्रेक पूर्वी आपण काही गोष्टी पाहिल्या, कागदपत्र वगैरे कोणती पाहिजेत. पण आता समजा ऑनलाईन रिटर्न भरायचं असेल तर नेमकी साईट कुठली आहे, मुळात तिकडे जाऊन कशा प्रकारे ती प्रोसिजर सुरू होऊ शकते? अश्विन, इन्कम टॅक्स इंडिया e-filing.gov.in. मी पुन्हा एकदा सांगतो, इन्कम टॅक्स इंडिया e-filing.gov.in ही जी साईट आहे, इथे जर आपण गेलो तर या साईटवर आपण गेल्यानंतर आपल्याला एक पहिला, ज्याला आपण होम म्हणतो, हा मेन मेनू दिसतो. त्याच्यात जे पहिल्यांदाच इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाईन फाईल करतायत त्यांना इथे रजिस्टर होणं आवश्यक आहे. तर हे इथे रजिस्टर युअर सेल्फ म्हणून एक मेनू दिसतो. त्या रजिस्ट्रेशनला जर आपण क्लिक केलं तर इथे आपण कोण आहोत, म्हणजे इंडिव्हिज्युअल असेल तर इंडिव्हिज्युअलला क्लिक करायचं आणि मग रजिस्टर युअर सेल्फ असं आणि कंटिन्यू असं म्हटलं की एक रजिस्ट्रेशनचा फॉर्म येतो. हा फॉर्म मला वाटतं जे इंटरनेट वापरतात त्यांना अगदी सोयीचा असेल किंवा माहितीचा असेल. कारण आपण एखादं याहू किंवा जीमेल अकाउंट ओपन करतो त्या सुरुवातीला त्या अकाउंट आयडी ओपन करताना जसा फॉर्म असतो तसाच एक फॉर्म असतो. याच्यामध्ये महत्वाची माहिती पॅन, सरनेम, मिडल नेम, फर्स्ट नेम, डेट ऑफ बर्थ, ईमेल आयडी आपला असणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाची आहे म्हणजे मोबाईल नंबर. जर आपला नसेल तर आपल्या मित्राचा किंवा आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर, पण ही मॅन्डेटरी फील्ड तर ही देणं आवश्यक आहे. तर ह्या गोष्टी आपण दिल्यानंतर आपल्याला एक पुढची साईट सांगते की आपल्याला एक पासवर्ड क्रिएट करायला लागतो. इथे पॅन नंबर हा आपला युजर आयडी असेल, मात्र पासवर्ड हा मात्र आपण स्वतः द्यायचा असतो. पासवर्ड असा द्यायचा की आपल्या लक्षात राहील आणि तो दुसरा शक्यतो दुसरा कोणी पटकन चोरी करणार नाही. हा पासवर्ड दिल्यानंतर आपण हा फॉर्म भरायचा असतो. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही रजिस्टर होता. हे रजिस्ट्रेशन झालं की एक जो ईमेल आयडी तुम्ही दिलाय त्या ईमेल आयडीवर तुम्हाला एक लिंक पाठवली जाते. बरं, ती लिंक तुम्हाला ईमेल आयडीवर जाऊन ती लिंकवर क्लिक करून तुम्हाला ती ऍक्टिव्हेट करायची असते. ती ऍक्टिव्हेट झाली की तुमचं हे अकाउंट ऍक्टिव्हेट होतं. ही प्रोसेस अर्थात फक्त एकदाच करायची. वन टाइम रजिस्ट्रेशन आहे, अगदी वन टाइम आहे. म्हणजे एकदा जर रजिस्टर झाल्यावर पुन्हा पुढच्या वर्षी रिटर्न भरताना ही काही करायला लागणार नाही. पण पहिल्या वेळेस जे रिटर्न भरतायत त्यांना ही प्रोसेस करणं आवश्यक आहे. एकदा ती तुम्ही रजिस्ट्रेशन झालं की तुम्ही त्याच साईटवर तुम्हाला लॉग इन, म्हणजे आपण जसं लॉग इन करतो तसं इथे लॉग इन आपण करायचं असतं. या लॉग इन केल्यानंतर आपला युजर आयडी आणि पासवर्ड जो आता आपण क्रिएट केलेला आहे, युजर आयडी हा नेहमी आपला पॅन नंबर असतो त्यामुळे तो लक्षात ठेवायला फारसं कठीण नाही. आणि पासवर्ड जो आपण आता क्रिएट केला आहे रजिस्ट्रेशनच्या वेळी तोही आपल्या लक्षात ठेवायचा आहे. आणि आपण लॉग इन केलं की आपण आज जातो. अर्थात ह्याच्या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला युटिलिटी जे रिटर्न आपल्याला भरायचं आहे. अश्विन, असं लक्षात घे की आपण इतके वर्ष मॅन्युअल रिटर्न भरत होतो. मॅन्युअल रिटर्न भरताना आपण इन्कम टॅक्सचा रिटर्नचा फॉर्म भरत होतो, हाताने भरत होतो, सही करत होतो आणि सबमिट करत होतो. बरोबर. आता हा फॉर्म हाताने न भरता ऑनलाईन कम्प्युटरवर भरायचा आहे. त्याच्याकरता हा जो फॉर्म आहे ITR-1, 2 असे वेगवेगळे जे फॉर्म आहेत, त्यातला ITR-1 हा सॅलरी पगारदार नोकर मंडळींना लागतो. तर तो फॉर्म इथे आपल्याला डाउनलोड करायचा. त्यानंतर आपण साईटवर बघितलं तर ही डाउनलोड्स म्हणून उजव्या बाजूला जे दिसत आहेत इथला ITR-1 हा डाउनलोड करायचा. इथे क्लिक केलं की हा आपल्याला ओपन करता येतो. हा ओपन करून आपण जेव्हा हा फॉर्म ओपन करतो तेव्हा एक एक्सेल फाईल तयार होते. म्हणजे आता आपल्या साईटवर दिसते ती. ही एक्सेल फाईलवर डबल क्लिक केलं की तू विचारतो ओपन करायची का, आपण हो म्हणायचं
अशा रीतीने एक एक्सेल डॉक्युमेंट आपल्या समोर येतो. तिथे ITR 1 सहज इन्कम टॅक्स रिटर्न असा फॉर्म जो दिलेला आहे, तर हा फॉर्म आपल्या समोर येतो. आणि ही आपली खरोखर म्हटलं तर हा ऑनलाईन फॉर्मच आहे एक प्रकारचा. तू या फॉर्म मध्ये बघितलं ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. तिथे नेम, ऍड्रेस, लास्ट नेम. इथे अजून एक तुला दिसतंय की काही गोष्टी हिरव्या रंगात दिसत आहेत आणि काही गोष्टी लाल रंगात दिसत आहेत. म्हणजे लाल त्याच्यात काही आकडे अक्षरं लिहिलेली आहेत. ह्याचा अर्थ असा की हिरव्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला स्वतःला भरायच्या आहेत. म्हणजे फर्स्ट नेम आपलं नाव इथे भरायचंय, नंतर मिडिल नेम, आपला ऍड्रेस, आपला पॅन नंबर, या सगळ्या गोष्टी याला म्हणतात हिरव्या अक्षरात ज्या आहेत त्या आपल्याला स्वतःला भरायच्या आहेत. लाल अक्षर जिथे दिसते त्याचा अर्थ असा की त्या मॅन्डेटरी आहेत, म्हणजे त्या भरल्या नाही तर हा फॉर्म पूर्ण होणार नाही. बाकीच्या गोष्टी ज्या लाल अक्षरात नाही आहेत त्या भरल्या किंवा नाही भरल्या तरी चालतील, पण शक्यतो त्या मी म्हणेन की भरावा म्हणून. ह्या फॉर्म मध्ये आपण जर बघितलं की ITR 1 जो सगळ्यात सोपा मॅन्युअल फॉर्म आहे त्याचाच एक्झॅक्टली मिरर किंवा रिप्लिका आहे. म्हणजे तो फॉर्म भरताना जे जसे कॉलम्स आहेत तेच इथे कॉलम्स आहेत. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये नाव, पत्ता, आपला फोन नंबर, मोबाईल नंबर जो आता आपण म्हटलं तो, नंतर तुमचा रिटर्न हा ओरिजिनल आहे का रिवाइज आहे. म्हणजे आपण पुन्हा चूक झाली तर रिवाइज रिटर्नही भरू शकतो, पण सर्वात प्रथम रिटर्न भरताना तो ओरिजिनल अशा याने तो भरायचा आहे आपल्याला. रेसिडेन्शियल ऍड्रेस. नंतर इथे जे आता खालचा जो पोर्शन आहे त्याच्यात आपल्याला इन्कम टॅक्सचे आपले जे डिटेल्स आहेत ते लिहायचे. त्या फॉर्मचं एकंदर स्वरूप असं आहे की याच्यात फार खोलात जाऊन माहिती विचारली नाहीये. इथे आपली उत्पन्नाची जी साधनं आहेत, आता ITR 1 हा नॉर्मली सॅलरी, पगारात जे उत्पन्न आहे ते, हाऊस प्रॉपर्टी मधलं एक घर आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्स म्हणजे इतर काही आपले उत्पन्न असेल त्यातनं जे उत्पन्न मिळणार ते दाखवण्याकरता हा फॉर्म भरला जातो. त्यामुळे हे 3 कॉलम जे पहिले आहेत हे इन्कम फ्रॉम सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्स, इथे डायरेक्ट आपल्याला अमाऊंट लिहायची. आता तू विचारशील की ही अमाऊंट कुठून लिहायची, तर सॅलरीची जी अमाऊंट आहे ती आपल्या फॉर्म नंबर 16 मध्ये तयार असेल. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी जर आपण भाड्याने दिलं असेल तर ते भाड्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करून ती अमाऊंट इथे राहायची. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणजे आपल्याला इतर जे काही उत्पन्न असेल, पोस्ट ऑफिस, बँक, FD, त्या इथे अमाऊंट लिहायच्या आहेत. आता हे लक्षात घे की ह्या अमाऊंट आपण इथे भरल्यानंतर हा जो चौथा कॉलम आहे हा ऑटोमॅटिक भरला जातो. याचं हा फॉर्म्युला या सॉफ्टवेअरमध्ये ऑलरेडी असतो. हिरवे कॉलम आपण भरले की जो पांढरा रंगाचा तो चौथा कॉलम आहे तो ऑटोमॅटिक भरला, डिफॉल्ट सेटिंग आहे किंवा ऑटोमॅटिक ती टोटल होते. त्याच्यानंतर खाली जर आपण आलो तर आपले हे डिडक्शन्स आहेत, आपण म्हणतो वजावटी आपल्याला मिळतात. या वजावटीचा उल्लेख आपल्या फॉर्म नंबर 16 मध्ये बहुतेक वेळा असतोच. ATC, ATCCC, ATD, हेल्थ इन्शुरन्स, जवळपास ज्या ज्या वजावटी आपल्याला सामान्य माणसाला उपलब्ध आहेत त्या सगळ्यांसाठी हे कॉलम केलेले आहेत आणि त्याच्या प्रत्येक वजावटी समोर हिरवा रंग आहे. म्हणजे जी अमाऊंट आपल्या फॉर्म नंबर 16 मध्ये अर्थात ही आपण बघू शकतो. या अमाऊंट आपल्याला इथे या वजावटी ज्या आपल्याला मिळतात त्या सगळ्या टाकल्या की त्या वजावटीची टोटल हा आयटम नंबर जो 6 आहे इथे ऑटोमॅटिक होणार. म्हणजे हिरव्या रंगात आपण भरायचंय, पांढरा रंग ऑटोमॅटिक तो प्रीफिल ऑटोमॅटिक होणार आणि अशा रीतीने आपले निव्वळ उत्पन्न किती आहे, टोटल इन्कम, हे आयटम नंबर 7 मध्ये आपल्याला दिसेल. आता त्याच्यानंतर त्याच्यावर टॅक्स किती आहे हा टॅक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला स्लॅब माहिती पाहिजे. पहिल्या 2 लाखापर्यंत उत्पन्नावर टॅक्स नाहीये. 2 लाख ते 5 लाख 10% टॅक्स आहे. 10 लाख ते 5 लाख ते 10 लाख 20% टॅक्स आहे आणि 10 लाखाच्या वर 30% टॅक्स लागतो. तर तो आपल्याला कॅल्क्युलेट करून आपल्याला इथे लिहायला लागेल. त्याच्या खाली 3% एज्युकेशन सेस आहे, तोही आपण भरायचा आहे. तो भरल्यानंतर आपल्याला खाली टोटल टॅक्स येईल. आता हा टॅक्स बऱ्याचशा पगारदार मंडळींचा ऑलरेडी कापलेला असतो त्यांच्या TDS मधनं आणि म्हणून त्याच्या बाजूची जी शीट आहे TDS ही जर आपण बघितली तर ह्याच्यात हा टॅक्स आपला कशा रीतीने कापलाय ही माहिती आपल्याला भरायची आणि ही भरणं अतिशय सोपं आहे. याचं कारण असं की ही सगळी माहिती आपल्याला आपल्या फॉर्म नंबर 16 मध्ये उपलब्ध असतो. म्हणजे टॅन नंबर जो आपला एम्प्लॉयरचा टॅन नंबर आहे तो व्यवस्थित तिथे लिहायचा आहे. एम्प्लॉयरचं नाव, तुम्ही ज्या कंपनीत कामाला त्या कंपनीचं नाव तुम्हाला लिहायचंय. तुमचं पगाराचं उत्पन्न किती आहे ते तुम्हाला लिहायचंय आणि तुमचा टॅक्स किती एम्प्लॉयरने कापलाय हे तुम्हाला लिहायचंय. मला वाटतं ही सगळी माहिती त्या फॉर्म नंबर 16 मध्ये अगदी व्यवस्थित आपल्याला मिळत असते आणि त्यामुळे हे लिहिल्यानंतर इथे तुम्ही फिगर टाकल्यानंतर तो त्याची TDS ची रक्कम या मेन पेज मध्ये तुम्हाला खाली इथे मिळते. ही TDS ची रक्कम ह्या पांढऱ्या रकानात आपल्याला ऑटोमॅटिक येते. याचा अर्थ असा की आपण ते शेड्यूल TDS भरलं की यातला जो रिलेव्हंट रकाना आहे तो आपोआप भरला जातो. आपल्याला जर हा TDS जास्त कापला गेला असेल तर नॅचरली आपल्याला रिफंड आपण परतावा मागू शकतो आणि आपला टॅक्स पेएबल आणि त्यापेक्षा जास्त कापला गेलेला TDS यातनं आपल्याला इथे रिफंड ऑटोमॅटिक दिसायला लागतो. जर मात्र टॅक्स कमी कापला गेला असेल किंवा आपलं इतर काही उत्पन्न असेल तर मात्र आपल्याला हा टॅक्स स्वतः भरायला लागतो आणि इथे 15C हा जो सेल्फ असेसमेंटचा जो रकाना आहे त्या 15C रकानात आपण स्वतः टॅक्स भरून ती रक्कम इथे लिहायची जेणेकरून या तर आपल्याला रिफंड असेल किंवा आपला टॅक्स
न येणं असेल न देणं असेल, अशा रीतीने हा इन्कम टॅक्सचा फॉर्म अक्षरशः आता आपण बघितलं 2 ते 3 मिनिटात सुद्धा आपण भरू शकतो जर आपल्याकडे सारी इन्फॉर्मेशन असेल तर. हा पूर्ण भरल्यानंतर आपल्याला एक आपलं जे मेन पेज आहे तिथे आपण बघितलं तर सगळ्यात वरती या एक्सेल युटिलिटीच्या सगळ्यात वरती उजव्या साईडला व्हॅलिडेट म्हणून एक बटन आहे. हे बटन जर आपण जर दाबलं तर आपल्याला कळतं की आपल्याला ह्या रिटर्नच्या फॉर्म मध्ये आपली काही चूक झाली आहे का. म्हणजे सॉफ्टवेअर हे सगळं आपण भरलेले अपरंटली चेक करतं आणि एखादा रकाना भरायचा राहिला असेल, एखाद्या ठिकाणी आपण चुकीचं काहीतरी लिहिलं असेल तर ते आपल्याला स्वतःच सांगतं की हा रकाना तुम्ही भरला नाहीये, तो तुम्ही भरा. तर व्हॅलिडेशन बटन हे आपली स्वतःच्या आपण रकाने भरताना केलेल्या चुका आपल्याला दाखवून देतं. आणि ते झाल्यानंतर ह्याच्या खाली एक जनरेट म्हणून एक बटन आहे. हे सगळ्यात महत्वाचं बटन आहे. जनरेटचा अर्थ आपण जे भरलंय त्यातनं एक फाईल तयार होईल. त्याला XML फाईल, एक्सटेंडेबल मार्कअप फाईल अशी फाईल तयार होईल. जी फाईल आपण तयार करून आपल्या डेस्कटॉपवरती स्टोअर करायची आणि नंतर मगाशी आपण जसं लॉग इन बघितलं त्या लॉग इनला जाऊन ही फाईल तिथे अटॅच करायची. हे प्रोसिजर आपल्याला करायचं आहे जेणेकरून आपण रिटर्न आपलं सबमिट करू शकतो. पण मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये फॉर्म 26A नावाचा एक फॉर्म देखील असतो, तर ते काय नेमकं आपण बघू की आपलं जे मेन मगाशी आपण जे बघितलेलं जी मेन साईट होती त्याच्यात एक 26A फॉर्म व्ह्यू फॉर्म 26A हे आपल्याला दिसतंय आता. ह्याच्यामध्ये आपला टॅक्स ज्यानी कापलाय ती व्यक्ती किंवा ती संस्था, जसं आपला एम्प्लॉयर आहे, ती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला एक TDS रिटर्न पाठवत असते क्वार्टरली बेसिसवर. म्हणजे आपला टॅक्स ज्यांनी कोणी कापलाय त्यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जे कळवलंय आपला पॅन नंबर सकट आपल्या उत्पन्नाचे जे डिटेल्स आहेत ते आपण या इथून पाहू शकतो 26A वरनं. हे पाहणं इतकं महत्वाचं आहे की आपला एम्प्लॉयरचा टॅक्स कापलेला असेल तर आपण ते नक्कीच आपल्या फॉर्म 16 मध्ये रिफ्लेक्ट होतं. परंतु कित्येक वेळा बँक फिक्स डिपॉझिटच्या व्याजावर आपला टॅक्स कापते आणि ही माहिती डिपार्टमेंटला आपला पॅन नंबर देऊन कळवते. अशा वेळी ह्या 26A मध्ये आपल्याला तेही कळू शकतं की आपला टॅक्स कोणी कोणी कापलाय. ज्यांनी आपला टॅक्स कापलाय ते उत्पन्न त्यांनी आपल्याला दिलंय तर त्या विवरणपत्रात आपल्याला त्याची दाखवण्याची आवश्यकता आहे. ते जर दाखवलं नाही तर तो निश्चितच आपण आपलं उत्पन्न कमी दाखवलं असं होईल. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो की रिटर्न फाईल करायच्या ऐवजी किंवा ही डाउनलोड युटिलिटी करायच्या अगोदर फॉर्म 26A आधी पहिला बघा. हा बघण्याकरता तुम्हाला फक्त क्लिक करून तुम्हाला आज जायचंय. आज सगळी माहिती तुम्हाला समोर येईल आणि त्यातनं तुम्हाला त्याला आपण टॅक्स क्रेडिट म्हणतो, तुमचा टॅक्स कोणी कोणी कापलाय ही माहिती आपल्याला उपलब्ध होईल. आणि ही माहिती उपलब्ध झाल्यावर आपली जबाबदारी असेल की त्या माहितीच्या आधारावर आपण ते उत्पन्न आपल्या विवरणपत्रात दाखवणं आवश्यक आहे. माझ्या मते सगळ्यात महत्वाचं, कारण जर असं नाही केलं तर कदाचित तुमचा टॅक्स कोणीतरी कापला असेल. आता तर मी बरेच वेळा पाहतो की काही बँका 10,000च्या खाली उत्पन्न असेल तर टॅक्स कापत नाहीत, मात्र ह्या डिपार्टमेंटला ही माहिती कळवतात. तशी तुम्ही बरेच वेळा मोठमोठ्या प्रमाणे इन्व्हेस्टमेंट करता, प्रॉपर्टी घेता, ही माहिती या 26A मध्ये असते. आणि जी माहिती तुम्हाला बघणं शक्य आहे ती इन्कम टॅक्स ऑफिसरला बघणं नक्कीच शक्य आहे. त्यामुळे ही माहिती च्या आधारे तो तुम्हाला नोटीसही काढू शकतो की तुम्ही तुमच्या विवरणपत्रात ही माहिती किंवा त्याचं उत्पन्न दाखवलंय की नाही. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना कॉशन करतो की 26A आधी बघा, त्याप्रमाणे तुमचं रिटर्न भरायला घ्या. जे आत्ताच आपण बघितलं की भरणं अतिशय सोपं आहे आणि ऑनलाईन ते फाईल करणंही सोपं आहे. निश्चित आहे. म्हणजे ऑनलाईन रिटर्नची ही प्रोसिजर गोखले सरांनी आपल्याला समजावून सांगितलेली. आणखी काही डिटेल्स, आणखी काही बारकावे आपण त्यांच्याकडे या संदर्भातले जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा वेळ झाले पैसा झाला मोठामध्ये छोट्याशा ब्रेकची बघत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय एबीपी माझा. ऑनलाईन रिटर्न कशा प्रकारे भरायचं ते आपण जाणून घेतो आणि शेवटचा टप्पा नेमका काय असेल त्यातले बारकावे काय ते आता आपण जाणून घेऊया. गोखले सर, तुम्ही मगाशी डाउनलोडिंग सांगितलं, वेगवेगळे टप्पे सांगितले, रजिस्ट्रेशन असेल किंवा अन्य प्रोसेस, पण आता अंतिम टप्प्यात आपण आहोत आणि नेमकं असं कधी समजायचं की आपला रिटर्न जो आहे तो ऑनलाईन आपण पूर्णपणे फुलफिल केलाय, फाईल केलेला आहे आणि तो पोहोचलेला आहे इन्कम टॅक्स. आताच आपण बघितली की आपण एक एक्सेल युटिलिटी बघितली. ही एक्सेल युटिलिटी आपल्याला फ्रीली डाउनलोड करता येते. आपली सगळी इन्फॉर्मेशन भरून एक XML फाईल जनरेट होते. थोडक्यात आपला हा रिटर्न म्हणजे ही फाईल आहे आणि ही फाईल आपल्याला ऑनलाईन इन्कम टॅक्सच्या साईटवर अटॅच करून सबमिट करायची. बरोबर. त्याच्यासाठी जर आपण मगाशी प्रमाणे बघितलं तर हे इन्कम टॅक्सची जी साईट आहे इन्कम टॅक्स इंडिया e-filing.gov.in, बरोबर, त्या साईटवर आपण लॉग इन करायचंय. ज्याच्यासाठी पॅन नंबर आपला युजर आयडी आहे आणि आपण पासवर्ड स्वतः क्रिएट केलेला असतो तो वापरायचा. हा लॉग इन केल्यावर आपल्याला असा एक डॅशबोर्ड म्हणून असं एक आपल्याला दिसतं. याचा अर्थ आपण ऑनलाईन मध्ये लॉग इन झालेलो आहे. आणि आता इथे वर जर बघितलं ई-फाईल असं तो एक मेनू आहे, तिथे अपलोड रिटर्न हा अगदी पहिलाच आहे. तिथे जर क्लिक केलं तर आपल्याला
तर आपल्याला अपलोड युअर रिटर्न असा एक मेन्यू येतो, बरोबर. जिथे आपला पॅन नंबर दिसत असतो कारण आपण स्वतःच लॉग इन केलेलं असतं. त्याच्या खाली सिलेक्ट असा एक आपल्याला दिसतो. आपला ITR कुठला जो आपण XML फाईल बनवली तो ITR नंबर आपण इथे टाकायचा, सिलेक्ट ITR 1, असेसमेंट इयर टाकायचं, समजा आता 13-14 यावर्षी 13-14, आणि इथे खाली जी जागा आहे तिथे आपण जो ITR बनवलेला आहे डेस्कटॉपला सेव्ह केलाय तो, जो आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह केलाय तो इथे अटॅच करायचा. आणि खाली सबमिट बटन आहे, हे सबमिट बटन आपण क्लिक केलं की आपलं रिटर्न एका क्षणार्धात तिथे ऍक्सेप्ट केलं जातं आणि तसा एक मेसेज येतो. बरं. अर्थात आता आपल्याकडे समोर हे रिटर्नची फाईल नाहीये, बरोबर. नाहीतर सबमिट केल्यावर लगेच मेसेज येतो की रिटर्न हॅज बीन सक्सेसफुली अपलोडेड. त्याच्या खाली एक आपल्याला क्लिक करायला जागा असते, ती क्लिक केली की आपली जी एक्नॉलेजमेंट असते ती आपल्याला दिसायला लागते. ही एक्नॉलेजमेंट ही अर्थात टेम्पररी एक्नॉलेजमेंट असते, त्याला ITR V असं म्हणतात. त्याचं कारण असं आहे की आपण ह्या रिटर्नवर कुठेही सही केलेली नाही, बरोबर, आपण फक्त माहिती पुरवलेली आहे, इलेक्ट्रॉनिकली पुरवलेली आहे. म्हणून ते जे इन्कम टॅक्सचं जे एक्नॉलेजमेंट आहे ITR V, त्याचा आपल्याला प्रिंटआउट काढायला लागतो आणि त्याच्यावर आपण त्या विविक्षित जागी सही करून हा साध्या पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने, तिथे कुरिअर ऍक्सेप्ट होत नाही, बँगलोरच्या सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर या पत्त्यावर पाठवायला लागतो. त्याचा पत्ता त्या ITR V मध्ये पण असतो. हा 120 दिवस म्हणजे आपण अपलोड आज जर केलं तर पुढच्या 4 महिन्यात 120 दिवसात हा पाठवायला लागतो. तसा पाठवल्यानंतर एक साधारण 15 दिवसात आपला जो ईमेल ID दिला असतो त्या ईमेल ID वर त्यांची रिसीट येते. म्हणजे आता तू जे म्हणालास की रिटर्न पूर्ण कधी झालं, तर आपल्याला ITR V मिळाला म्हणजे आपली माहिती त्यांना मिळाली, परंतु ती प्रोसेस पूर्ण तेव्हाच होईल जेव्हा त्या माहिती त्या एक्नॉलेजमेंटवर सही करून 120 दिवसात आपण पाठवल्यानंतर आपल्याला जेव्हा ईमेलने रिसीट येईल आणि त्या रिसीट मध्ये लिहिलेलं असेल की तुम्ही अपलोड कधी केलं, तुमचा ITR V कधी पाठवलात आणि तुमची एक्नॉलेजमेंट नंबर हा अमुक अमुक आहे, आणि आपल्याला एक मेल येईल की तुमचं रिटर्न आम्हाला मिळालं, म्हणजे रिटर्न तर आधीच मिळालंय पण तुमची सही झालेली एक्नॉलेजमेंट आम्हाला मिळाली, तेव्हा ती प्रोसेस खरोखर पूर्ण होते. म्हणजे रिसीट हा आपला अतिशय महत्वाचा टप्पा असेल की जिकडे प्रोसेस पूर्ण होते असं आपण म्हणू शकतो. इतकंच नव्हे तर असा नियम आहे की ही जर रिसीट नसेल तुमच्याकडे किंवा तुम्ही जर हे 120 दिवसात नाही पाठवलं तर तुम्ही जेव्हा कधी पाठवाल तेव्हा ते रिटर्न भरलं असं धरलं जाईल. म्हणजे 31 जुलैच्या आत जरी तुम्ही हे इन्फॉर्मेशन दिली, परंतु जर रिसीट पाठवायला एक्नॉलेजमेंट पाठवायला उशीर झाला तर मात्र तो उशीर तुम्हाला कदाचित तुमच्या अन्य प्रॉब्लेमला मला कारणीभूत होऊ शकतो. निश्चित, म्हणजे हे सगळे टप्पे आणि त्याबरोबरच ते टायमिंग जे आहे ते फार महत्वाचं आहे. गोखले सर, खूप खूप धन्यवाद. ही खरं म्हणजे खूप प्रोसिजर सोपी आहे तुलनेने, आणि जसं आपण सुरुवातीला देखील म्हटलं की उगाच आपण धसका घेतो, थोडंसं टेन्शन घेतो, पण शांतपणे जर ऑनलाईन रिटर्न आपण भरला तर निश्चित तासाभरात आपण हा रिटर्न जो आहे तो भरू शकतो. 1 तासात अवघा हा रिटर्न तुम्ही फाईल करू शकता. पैसा झाला मोठामध्ये आज इकडेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये नवीन विषयासह. पाहत राहा ABP माझा.